नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे तुमचं जे काही आपलं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही मतदार यादीचं पुनर्निरीक्षण सुरू आहे, त्याच्या अंतर्गत तुम्ही जर फॉर्म तुमचा भरून दिलेला असेल, तुमच्या गावामधील प्रत्येक तुमच्या जिल्हा परिषद शाळेमधील मतदानाचं जे काम करतात ते BLO बूथ लेवल जे काही ऑफिसर आहेत त्यांच्या मार्फत ते ऑनलाईन केले जाणार आहेत. त्याच्यामध्ये पूर्वी जर पाहिलं तर 30 जून ते 29 जुलै ही तारीख होती, परंतु त्याला तारीख वाढवून देऊन 17 ऑगस्ट 2026 पर्यंत ते फॉर्म तुम्हाला सबमिट करायचे आहेत आणि त्यांनी ऑनलाईन करायचे, अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. पण याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरून दिलेला आहे, पण त्यांच्या मार्फत तो फॉर्म ऑनलाईन झाला आहे का नाही झाला आहे ते जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ते तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता. ते जर पाहायचं झालं तर तुम्ही तुमच्या स्वतः मोबाईलवरती तुमचं जे काही मतदान कार्डचा नंबर असेल, वोटर ID नंबर, त्या नंबरवरून तुम्ही एकदम अगदी सुलभरित्या तुमचं ऑनलाईन झालेलं आहे का नाही झालेलं आहे तुम्ही चेक करू शकता. तेच कशा पद्धतीने चेक करायचं पाहणार आहोत. जर तुमचं व्यवस्थित असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही 17 ऑगस्ट पूर्वी तुम्हाला हे लवकरात लवकर देणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, गुगलमध्ये सरळ तुम्ही वोटर ID असं सर्च करा. सर्च केल्याच्या नंतर सिटीजन सर्व्हिस पोर्टल हे तुमच्यासमोर आलं जाईल, त्यावरती क्लिक करून आपल्याला घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यावर तुमच्यासमोर हे असं दाखवलं जाईल. इथं पाहू शकता की वेबवरची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला इथं जे काही पहिला ऑप्शन ग्रीन मधला दिसत आहे हिरव्या कलरचा, त्याच्यावरती फिल इम्युनरेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करा. लॉग इन करत असताना तुमचा ऑलरेडी जर तुम्ही लॉग इन केलेला असेल, पासवर्ड ID सेट केला असेल तर तुमचा मोबाईल नंबर आणि इथला हा जो काही कॅप्चा टाकून रिक्वेस्ट OTP वरती क्लिक करू शकता, किंवा तुम्ही डू नॉट हॅव अकाउंट यावरती क्लिक करून साइन अप यावरती क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर टाका, हा कॅप्चा टाका, कंटिन्यू वरती क्लिक करून तुम्ही ते पण लॉग इन करू शकता. आपल्याकडे ऑलरेडी लॉग इन आहे म्हणून आपण ऑलरेडी हॅव अकाउंट करून लॉग इन आहे, त्यावरती आपला मोबाईल नंबर कॅप्चा टाकून आपण OTP सेंड करणार आहोत. टाकल्यानंतर आपण रिक्वेस्ट OTP यावरती क्लिक करणार आहोत. आपल्या इथं OTP आला जाईल. OTP आपल्याला इथे टाकून घेऊन व्हेरीफाय अँड लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय अँड लॉग इन वरती क्लिक करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला असं दाखवलं जाईल तुमचं जे काही 2026 ऑनलाईन फॉर्म सबमिशन बाय इलेक्टर. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे. तुमचं जे काही स्टेट असेल ते स्टेट निवडा आणि तुमचा इथं तुम्हाला जे काही वोटर नंबर आहे तुमचा NJF पासून सुरुवात असेल, तुमच्या मतदान कार्डावरती नंबर असतो, तो नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि टाकून सर्च वरती क्लिक करायचं आहे. टाकून घेतलेला आहे आणि टाकून घेतल्यानंतर आपण आता इथं सर्च करणार आहोत. सर्च केल्यावर पाहू शकता की युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड, फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट युअर BLO. म्हणजे आपल्या BLOने ऑलरेडी सबमिट केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही काही आता सर्च करण्याची किंवा पाहण्याची गरज नाहीये. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप संपूर्ण आपण माहिती पाहिलेली आहे. अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा.